बातमी पाहत राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। 12 जिल्हा परिषदा तर 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडते। तब्बल 2 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतात। एकूण 7,438 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आज मतदान होतं। 12 झेडपी जागा आहेत 731, उमेदवार आहेत 2,624। पंचायत समित्या आहेत 125, जागा आहेत 1,462, उमेदवार आहेत 4,814। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। पंढरपूर मधल्या मतदान केंद्राबाहेरून माझे सहकारी संतोष कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहे। संतोष, मला सांगा, सध्या तुम्ही कोणत्या मतदार केंद्राबाहेर आहात आणि नेमकी तिथली काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? सध्या मी लक्ष्मी टाकळी, पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी मतदान केंद्राबाहेर आहे आणि सुरुवातीपासूनच या टाकळी मतदान केंद्रावर ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ मतदानासाठी बाहेर येऊ लागलेले आहेत। पंढरपूर तालुक्यातील 8 झेडपी गटासाठी आणि 16 गणासाठी आज मतदान होत आहे। 2,85,827 मतदार मतदान करणार आहेत। 309 मतदान केंद्र हे मतदान होणार आहे। इथं प्रमुख लढत आहे ते भाजप विरुद्ध विठ्ठल परिवाराचे आहे। विठ्ठल परिवार जे समर्थ उमेदवार आहेत त्यांच्यात प्रमुख लढत आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापूर्वी मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पंढरपूर तालुक्यातील कोट्यावधीचा विकास निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या तालुक्यातील ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे आणि भाजपच्या पार्टीचं जड आहे। असं जरी असलं तरी भाजप समोर विठ्ठल परिवारचं आव्हान आहे आणि त्या अनुषंगानेच आता सध्या मतदान होत आहे। सर, नक्कीच धन्यवाद संतोष, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।